मंगळवारी अनंत चतुर्थी आणि अनंत चतुर्थीसाठी आता मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईत ठिकठिकाणी जे नियंत्रण कक्ष आहेत किंवा कृत्रिम जे तलाव आहेत त्यांची उभारणी सध्या करण्यात येत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि बहुतांशी ठिकाणी जर पाहायला गेलं तर जे नियंत्रण कक्ष आहेत किंवा कृत्रिम तलाव आहेत त्याची उभारणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत श्री गणेशाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका आता सुसज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबईत एकूण 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत आणि इतर सुद्धा सुविधांची जी आवश्यकता आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात येत आलेली आपल्याला पाहायला मिळते। भाविकांच्या सेवेसाठी जवळपास 12,000 अधिकारी आणि कर्मचारी अनंत चतुर्थीच्या दिवशी तैनात असणार आहेत। त्याशिवाय 71 जे नियंत्रण कक्ष आहेत ते सुद्धा उभारण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत आपल्या घराच्या आजूबाजूला असणारी जे कृत्रिम तलाव आहेत तो कृत्रिम तलाव नेमका कुठे आहे त्याचं लोकेशन काय आहे QR कोडच्या माध्यमातून सुद्धा आता समोर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत अनंत चतुर्थी ही मोठा उत्सवाचा सण असतो, मोठी गर्दी मुंबईच्या रस्त्यावर होत असते आणि या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये किंवा लोकांना योग्य ती सोयी मिळावी यासाठी आता मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण चौपाटी भागात सुद्धा पालिकेचे अधिकारी किंवा पालिकेचे कर्मचारी हे तैनात असतील, लाईफ बॉय जे असतील ते तैनात असतील। त्यामुळे या संपूर्णच गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आता मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ रवी साखरकर सह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।